उद्योजकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंवर कारवाई होणार अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली। याप्रकरणी खंडणी प्रकरणी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। पोलीस योग्य वेळी कारवाई करणारच असं गृहराज्यमंत्री केसरकर यांनी म्हटले। पोलीस उदयनराजेंच्या आवाजाचा नमुना घेणार। केसरकरांकडून पोलिसांची पाठराखण आहे आणि कारवाईची ग्वाही केसरकरांनी दिलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, गृह खात्यानं उदयनराजेंवर कारवाई होणार अशी ग्वाही दिली आहे। बघूया आता काय होतंय, पण अधिक काय माहिती आहे, केसरकर आणखी काय बोललेत? आज केसरकर कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। काल रात्री उदयनराजे साताऱ्यामध्ये आले होते आणि पोलिसांच्या समोर असताना सुद्धा पोलिसांनी त्यांना अटक केली नाही। याबाबत त्यांना चिडलं असता त्यांनी सांगितलं की उदयनराजे यांच्यावर कारवाई होणारच। कालची परिस्थिती वेगळी होती, कारण त्या ठिकाणी मॉब मोठा होता। जर पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली असती तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता, म्हणून पोलिसांनी ती कारवाई केली नाही। पण यापुढे उदयनराजे यांच्यावर कारवाई होणार अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे। आणि इतकंच नाही तर उदयनराजे यांनी स्वतः आवाजाचा नमुना देण्यासाठी सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा त्यांनी बाळगलेली आहे। अगदी बरोबर प्रताप, उदयनराजे भोसलेंचा खूप मोठा दबदबा आहे साताऱ्यामध्ये, त्यामुळे आता पोलीस कशी कारवाई करतात ते बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।